नमस्कार मंडळी मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे पनीर बुर्जी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य. आता त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. मी 3 शिमला मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या, नंतर 7-8 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 1 टोमॅटो, पाव किलो पनीर, थोडासा कढीपत्ता, 1 कांदा, नंतर हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, धना पावडर, हे सर्व साहित्य घेतलं आहे. आता मी कांदे बारीक चिरून घेते. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर मग हिरव्या मिरच्या, शिमला मिरची सर्व बारीक चिरून घेणार आहे. सर्व साहित्य बारीक चिरून घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी लांबट कट करून घेतल्या आहेत, कारण की त्या काही लोकांना तोंडात आलेल्या आवडत नाहीत. त्याच्यामुळं मी अशा कापून घेते. तुम्हाला जशा आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता. मैत्रिणींनो, माझा ना तब्येत बरी नाही, आवाज खूप खराब झाला आहे. आता मी हे सर्व साहित्य काढून घेते. नंतर एक कढई मी गरम करायला ठेवते. कढई गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 पई तेल घालून घेणार आहे आणि हे जे पनीर आहे ना ते मी कुस्करून घेते. तोपर्यंत तेल गरम होत आहे. आता पनीर चांगलं कुस्करून घेतल्यानंतर मग याला आता मी फोडणीची तयारी करते. तर कढईमध्ये जे मी तेल गरम करायला ठेवलं आहे ते चांगलं गरम झालं आहे. त्याच्यामुळं आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई जिरं घालून घेते. थोडं राई जिरं चांगलं तडतडलं ना की मग याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे सर्व एकत्र घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा चांगला गुलाबी रंगावरती आला की मग ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची. शिमला मिरची चांगली परतून घ्यायची आणि मग चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळं शिमला मिरची पटकन शिजली जाते. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेणार आहे. टोमॅटो वगैरे घालून सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे. ही बुर्जी अशा पद्धतीने केली ना की खूप छान होते आणि खायलाही खूप छान लागते. ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी तुम्ही सर्व म्हणजे जे भात वगैरे असला ना तरी त्याच्याबरोबरही आपण खाऊ शकतो. अशी छान लागते. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर हे सर्व चांगलं एकजीव करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे. पनीर घालून हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची आणि 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं. अगदी 5-6 मिनटामध्ये ही बुर्जी तयार होते. आता 1-2 मिनटं झाकण ठेवून मग मी झाकण काढून घेणार आहे आणि आता तयार झाली पनीर बुर्जी. अगदी साध्या, सोप्या आणि पटकन बनणाऱ्या ही रेसिपी. तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.